खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आलेला आहे, त्यामुळे कापूस लागवड करत असताना आपण कोणत्या वाणाची निवड करावी, त्याचबरोबर कोरडवाहूमध्ये कोणते वाण लावावे, बागायतीमध्ये कुठले वाण लावावे, दोन झाडाच्या मधलं अंतर बागायतीमधलं आणि कोरडवाहू मधलं काय आपण ठेवलं पाहिजे, एकरी झाडांची किती संख्या आपली असली पाहिजे, त्याचबरोबर मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार आपण काय शिकलं पाहिजे हे थोडक्यात आणि सोप्या भाषेत जाणून घेऊयात। नमस्कार, मी ज्ञानेश्वर खरात पाटील। आता शेतकऱ्यांनी वाण निवड करताना काय काळजी घ्यायची ते आपण बघूयात। तर त्याच्यामध्ये लवकर व एकाच वेळी पक्व होणारे वाण आपण निवडायचे आहेत। त्यानंतर बोंडांचं वजन जास्त आणि बोंड धारण क्षमता जास्त असलेलं वाण आपल्याला निवडायचंय। त्यानंतर वेचणीसाठी सोपे व लांब धागा आणि रस शोषक किडीसाठी प्रतिकारक असलेलं वाण आपल्याला निवडायचंय। आणि शेवटचं म्हणजे फळफांद्यांची संख्या जास्त असलेलं, बोंड सड आणि बोंड गळ याचं प्रमाण कमी असलेलं वाण आपल्याला निवडायचंय। ह्या ज्या मी बाबी सांगितल्यात याची काळजी आपल्याला वाण निवड करताना घ्यायची आहे। आता आपण कोणते वाण निवड केले पाहिजेत किंवा बाजारामध्ये कोणकोणते वाण सध्या उपलब्ध आहेत त्यावर बोलूयात। बाजारात उपलब्ध होणारे वाण आशा आहे, नवनीत आहे, राजा आहे, जंगी, कबड्डी, धनदेव, अजित 1199, त्यानंतर अजित 199, त्यानंतर अजित 155, मनीमेकर, ब्रह्मा, भक्ती, राशी मॅजिक, त्यानंतर राशी 659, त्यानंतर राशी 971, US 7067, त्यानंतर जय हो, त्यानंतर डेल्टा पाईन, अशा पद्धतीचे वाण हे बाजारामध्ये आपल्याला या सीझन मध्ये उपलब्ध होतील। जे हे वाण सांगितलेत याप्रमाणे आपल्याला काय करायचं, मागच्या वर्षीच्या अनुभवानुसार वाण निवड करायची आहे। एकमेकांशी चर्चा करून त्या अनुभवानुसार आपल्याला वाण निवड करायची आहे। याच्यामध्ये काय माहिती का, SDPS ही एक पद्धत आहे। SDPS म्हणजे काय, हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम, म्हणजेच काय अतिसघन लागवड। त्याला काय आपण काय म्हणतो, अतिघनदाट नाही, अतिसघन म्हणजेच काय की जे आपण अति पातळ लावतो आणि एक अतिघनदाट लावतो, त्याच्या मधला प्रकार जो असतो तो त्याला आपण अतिसघन म्हणू शकतो, की मीडियम पद्धतीचं अंतर किंवा दोन झाडांमधलं, दोन ओळीमधलं, त्याला आपण अतिसघन लागवड थोडक्यात सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे म्हणू शकतो। या SDPS वर जर तुम्हाला सविस्तर व्हिडिओ लागत असेल तर मला कमेंट्स मध्ये सांगा, तो व्हिडिओ सुद्धा आपण करू। त्या कोरडवाहू लागवडीसाठी किंवा SDPS साठी आपण कुठले वाण वापरायचे ते जाणून घेऊ। त्याच्यामध्ये अजित 05 आहे, त्यानंतर राशी मॅक्स आहे, त्यानंतर फुले 688 आहे, त्यानंतर फुले 717 आहे, राशी 971 आहे आणि जंगी आहे। या वाणांचा वापर आपण कोरडवाहू लागवडीसाठी त्याचबरोबर हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टीम साठी आपण करू शकतो। आता बागायतीचं जे काय, तर जे मी आधी तुम्हाला वाण सांगितले त्यापैकी हे जे वाण आहेत हे वाण सोडून इतर वाण आपण बागायतीसाठी करू शकतो किंवा याचा सुद्धा आपण बागायतीसाठी वापर करू शकतो। परंतु हे याला कमी दिवसामध्ये येणारे हे वाण आहेत म्हणून आपण हे कोरडवाहूसाठी त्या ठिकाणी सांगितलेले आहेत। मग हे सोडून बाकीचे जे मी तुम्हाला सांगितले आधी, तर त्याचा वापर आपण बागायतीसाठी त्या ठिकाणी करू शकतो। त्यानंतरचं आहे बागायती लागवडीसाठी अंतर। आता बागायती लागवड म्हणजे काय, ज्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे त्या कापसाच्या पिकाच्या लागवडीसाठी आपण अंतर काय घेतलं पाहिजे, तर पहिलं म्हणजे 4x1 म्हणजेच काय, दोन ओळीच्या मधातलं अंतर 4 फूट, दोन झाडाच्या मधातलं अंतर 1 फूट। त्यानंतर तुम्ही 3x1 वर घेऊ शकता, दोन ओळीच्या मधातलं अंतर 3 फूट, दोन झाडाच्या मधातलं अंतर 1 फूट। त्यानंतर तुम्ही 3.5x1 घेऊ शकता, म्हणजेच काय, दोन ओळीच्या मधातलं अंतर 3.5 फूट आणि दोन झाडाच्या मधातलं अंतर 1 फूट। अशा पद्धतीनं बागायती कापूस लागवड, पाण्याखालच्या शेतीमध्ये कापूस लागवड करत असताना आपण अंतर घेतलं पाहिजे। त्यानंतर कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवड करत असताना आपण अंतर कसं घेतलं पाहिजे, तर 3x1 किंवा 2x1 वर आपण कापूस लागवड केली पाहिजे। 3 म्हणजे दोन ओळीच्या मधातलं अंतर 3 फूट, दोन झाडाच्या मधातलं अंतर 1 फूट, किंवा दोन ओळीच्या मधातलं अंतर 2 फूट, दोन झाडाच्या मधातलं अंतर 1 फूट। अशा पद्धतीने आपण कोरडवाहू जमिनीमध्ये कापूस लागवड करत असताना त्या पद्धतीने करायची आहे। त्यानंतर हे नियोजन करत असताना, कापूस लागवड करत असताना एकरी झाडांची संख्या राखणं गरजेचं आहे। म्हणजे जेवढी जास्त झाडांची संख्या तितकं उत्पादन अधिक मिळतं। म्हणजे अति जास्त संख्या नाही, संख्या एक ठराविक लिमिट असते। 8,000 ते 15,000च्या दरम्यान तुमच्या झाडामध्ये कापसाची, त्या ठिकाणी तुमच्या एका एकरामध्ये कापसाची झाडाची संख्या त्या ठिकाणी असली पाहिजे, तेव्हा तुम्हाला अपेक्षित उत्पादनाचा आकडा त्या ठिकाणी गाठता येतो। मागच्या वर्षी शेतकऱ्यांचा अनुभव असा आहे की बोंडसड आणि बोंडगळ ही मोठ्या प्रमाणात झाले होते। साहजिक काही वातावरण व्यवस्थित नव्हतं, परंतु आपण जी पेरणी करतो किंवा लागवड करतो कापसाची ती खूप लवकर करतो। तर कापसाची लागवड करत असताना 1 जून ते 20 जूनच्या दरम्यान आपण ती केली पाहिजे। मेच्या शेवटच्या आठवड्यात लागवड करू नये, ती शक्यतोवर टाळावी, 1 जून नंतर करावी। त्यामुळे बोंडसड बोंडगळ अशा प्रॉब्लेमला तुम्हाला सामोरं जावं लागणार नाही। त्यानंतर गुलाबी बोंडवाळी जी आहे, पिंक बोलवर आपण ज्याला म्हणतो, तर याचा प्रादुर्भाव आपल्याला ऑक्टोबरमध्ये दिसायला सुरुवात होते। त्यामुळे ऑक्टोबरच्या आत किंवा त्या दरम्यान आपलं पीक परिपक्व कसं होईल याची शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी काळजी घ्यायची आहे। गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघतो की कापसाचा उत्पादन खर्च खूप वाढलाय,
त्यामुळे कापसाचा पेरा कमी झाला, शेतकरी कापसाकडे पाठ फिरवताना दिसत आहेत। त्यामुळे सोयाबीनचं क्षेत्र खूप वाढलंय, परंतु सोयाबीनमध्ये सुद्धा आपले तेच वांदे झालेले आहेत। म्हणून पिकाचा फेरपालट करण्यासाठी आपण कापसाची लागवड केली पाहिजे। आपल्या शेतकरी बांधवांना 1 जून पासून कपाशीचं बियाणं हे आपल्याला आपल्या कृषी सेवा केंद्रांवर त्या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। 1 जून ते 20 जूनच्या दरम्यान आपण लागवड करायला हरकत नाही। तर ही माहिती अगदी सोप्या भाषेत मी तुमच्या समोर ठेवली आहे। ही माहिती इतक्या सोप्या भाषेत ठेवण्यामागे आमचे मार्गदर्शक डॉक्टर आनंद इंगळे सर आहेत, ज्यांचं शिक्षण PhD जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग झालेलं आहे। त्यांनी अगदी सोप्या भाषेमध्ये आपल्याला हे मार्गदर्शन केलं, म्हणून मला तुम्हाला सोप्या भाषेत सांगता आलं, मांडता आलं। तर त्यांचे सुद्धा आभार, आणि तुम्ही वेळात वेळ काढून मला बघता तर तुमचे सुद्धा आभार। आपण डॉक्टर आनंद इंगळे सरांचं कापूस लागवड तंत्रज्ञान या संपूर्ण म्हणजे पेरणी ते काढणी पूर्ण लागवड तंत्रज्ञानावर मुलाखत घेणार आहोत। तुमचे काही प्रश्न असतील, तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील तर ते तुम्ही कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे आपल्याला ते त्यांना विचारायला सोपं जाईल। तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, शेती माती संस्कृतीसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा। धन्यवाद। आपलाच ज्ञानेश्वर खरात पाटील।